बी या संघाने किरण स्फोट जांभूळपाडा या संघासमोर पाहतोय आपण धावफलकावर धावा आहे त्या 15 आणि 16 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी किरण स्फोट जांभूळपाडा या संघासमोर। एक छोटासा ब्रेक नाही घेणार कारण की आपण टॉस करून घेऊया। तिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत। नाणेफेक होणार आहे। अचानक देवास्फोट जानवल विपक्ष पाहतोय आपण रोशन स्फोट मुठवल अशी लढत पाहायला मिळेल। दोन्ही संघाचे कर्णधार या आम्ही वारंवार सांगतोय की ज्या संघाचं संघटन किती मात्र उशिरा येईल त्या संघाला पेनलाइज केले जाईल। मुठवल संघाचा कर्णधार आपण या। तर निश्चित रोशन स्फोट मुठवल संघाचा संघटन आपण लगेच या, अन्यथा आपल्याला पेनलाइज केले जाईल। आणि व्हीआयपी डॅजवर निश्चित नुकतंच ज्यांचं आगमन झालेले आदरणीय संदीप दादा वखारे आणि त्याच्यासोबत रमेश दादा राजमाळी आणि या संदीप वखारे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया। मुठवल संघाचा कर्णधार कारण की जेव्हा मी प्रत्यक्ष धावता वर्णन करतो तो 5 वेळेस आपल्याला कॉल केलेला आहे। आपण या लगेच। तर मान्यवर येताना पाहतोय आपण टॉस बॉक्स मध्ये वेलकम स्वागत आहे। येवई आणि एका साईडला आई गावदेवीचे शक्क हा कॉइन पाहुणीच्या हातात मी सोपवतोय। नाणेफेक झालेली आहे आणि या पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे। तर निश्चित माझ्यासोबत नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण अचानक देवास्फोट जानवल संघाच्या बाजूने गेलेला आहे। वेळ कमी आहे कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहे। फक्त निर्णय सांगायचा आपला निर्णय काय असेल। फील्डिंग करणार। ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो नाणेफेकीचा कॉल पाहिला आपण जानवल संघाच्या बाजूने गेले आणि त्यांनी सांगितलंय इथे मात्र मुठवल संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट फलंदाजी करा। जाऊया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये। पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण हा शॉट स्कोरलेक रिजन कडे आणि पहिल्या चेंडूवर मात्र एका धावेने ते मात्र खातं उघडतोय फलंदाज जितेश लिटिल मास्टर ऑफ जांभूळपाडा संघाचा। सोळा धावाचं टार्गेट आहे। प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 5.50 ची सरासरी खूप मामूली सरासरी पाहतोय आपण। आणि अशा स्थितीमध्ये इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर कमाल आणि धमाल गोलंदाजी करावी लागेल श्रीराम स्फोट जांभूळपाडा बी संघाला। गोलंदाज सज्ज होताना सचिन ज्यांनी खूप आक्रमण केलं होतं, षटकारांनी खातं उघडलं होतं, पण त्यानंतर मात्र हवं तशी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही तिच्या माध्यमातून। यास मात्र फक्त पुश करतोय चेंडूला, मिड ऑफला चेंडू जातोय आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण महेंद्र व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 2। किरण स्फोट जांभूळपाडा विपक्ष श्रीराम स्फोट जांभूळपाडा बी अशी लढत पाहतोय आपण। एकाच गावातले दोन्ही संघ खूप आदर्श गाव जांभूळपाडा म्हणून सातत्याने आपण उल्लेख करतोय। यावेळेस पाहता सफल झाला होता, ऑन साइड कडे धमाका करायचा होता, पण एक्झॅक्टली चेंडू कुठं परत झाला हे पाहावं लागेल। तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना बाईकच्या स्वरूपात धावसंख्येत बदल पाहतोय। धावसंख्या पुढे सरकते ती 3। 13 धावेची आवश्यकता असेल, अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे। सोपं समीकरण इथे मात्र किरण स्फोट जांभूळपाडा संघाला। गोलंदाज सज्ज होताना याच पात्र बॅटची कड घेऊन चेंडू गेला होता, पण मात्र धोका अजून टळला नाहीये, पण अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण श्याम पारधी आणि त्याच्या समेत पाहतोय आपण आदरणीय गोरखनाथ पाटील यांच्याकडून सामना हरो किंवा जिंको इथे मात्र किरण स्फोट जांभूळपाडा संघासाठी त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 4। यास मात्र निश्चित
स्विमर चेंडू नोचा इशारा आणि चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार हा चौकार. तर धावसंख्या पाहतोय आपण 9. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त पाहतोय आपण 7 धावेची आवश्यकता असेल किरण स्फोट जांभूळपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ खूप मजबूत आहे. शेवटी मात्र कुठल्या संघाचा जर विजय झाला शेवटी मात्र जांभूळपाडा गावाचा विजय या सामन्यात होणार आहे हे विसरून चालता येणार नाही. याच पाहता सुरेख फटका स्टेप आउट केले पण फटका फसतोय. खराब क्षेत्ररक्षण चेंडू मात्र फरार होते. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. दोन धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या चेंडूमध्ये सामना फिनिश करेल काय? 3 धावेची आवश्यकता आहे आणि खूपच सुरेख असा फटका पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोरलेग रिजन कडे. 1 धाव पूर्ण आणि तोपर्यंत मात्र सहज या दुसरी रन सुद्धा कंप्लीट करतोय. धावसंख्या जर पाहिलं आपण 15. 1 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. 16 धावाचं टार्गेट होतं आणि या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण तब्बल 15 धावा धावफलकावर आणि फक्त 1 पाऊल दूर इथं मात्र विजय साजरा करण्यासाठी किरण स्फोट जांभूळपाडा संघ. या स्पर्धा टर्न केले चेंडूला आणि याच बरोबर सामना इथं मात्र जिंकलेले किरण स्फोट जांभूळपाडा संघाने. निश्चित मी उल्लेख केला होता की कुठली संघ जरी विजय झाला शेवटी मात्र क्रिकेटच्या माध्यमातून जांभूळपाडा गावाचा विजय इथं मात्र झालाय. खूप सुरेख कामगिरी इथं मात्र पाहायला मिळाली किरण स्फोटच्या यांच्या माध्यमातून. आणि निश्चित सामनावीर ठरतोय ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली तो म्हणजे आकेश ठरतोय सामनावीर. सामनावीर आकेश आपण यायचंय आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला इथे मात्र विनंती असेल. उद्या सकाळी ठीक पहिला जो सामना सुरू होईल आई गावदेवी चषक 2021 चा हा शेवटचा दिवस असेल आणि पहिला सामना सकाळी ठीक 9 वाजता जय बजरंग भावाळे ये क्या बात आहे. यावर्षीचा विचार केला आपण या असोसिएशन मध्ये नंबर 1 वर रँक करणारा हा संघ ज्या संघाकडे अनंता सारखा एक अतिशय महान खेळाडू आहे तो संघ नंबर 1 वर रँक करतोय. ओमसाई लोणार आमणे या संघटनेच्या माध्यमातून लढत दिलेला ट्रिपल एस स्पोर्ट सोनाले या संघासोबत पहिला ठीक सकाळी 9 वाजता सामना होईल. इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार स्वीकारताना पाहतोय आपण आकेश आदरणीय रमेश साहेब यांच्या शुभ हस्ते ही वॉच आणि त्यानंतर मात्र पाहतोय आपण आणि त्यानंतर मात्र रोख रक्कम सुद्धा द्यायची आहे 500 रुपये. तर पहिला सामना सकाळी ठीक 9 वाजता ट्रिपल एस सोनाले विपक्ष जय बजरंग भावाळे. त्यानंतर दुसरा सामना ठीक 9:30 एनके स्पोर्ट खांडवल खूप मोठं नाव आहे. प्रतिस्पर्धी संघ जो असेल यज्ञिका स्पोर्ट आमणे. त्यानंतर तिसरा सामना आई चावडाई स्पोर्ट आमणे विपक्ष भावे स्पोर्ट किरवली. साई स्पोर्ट किरवली विपक्ष आई खंडेश्वरी भावाळे आणि आई गावदी स्पोर्ट येवई आणि आई गावदी स्पोर्ट वालचिंद ये. क्या बात आहे. काटेकी टक्कर उद्या मात्र पाहायला मिळेल आणि सर्व संघांनी कारण की उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे म्हणून वेळेला महत्व देणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या वेळेवर उपस्थित आहे. सकाळी पहिला सामना 9 वाजता दुसरा सामना 9:30 तिसरा सामना 10 वाजता चौथा सामना आपण पाहणार आहोत 10:30 आणि पाचवा सामना पाहणार आहोत आपण 11 वाजता. वेळ कोणासाठी थांबत नाहीये त्यासाठी आपण उद्या ठीक सकाळी 9 वाजता याचे ट्रिपल एस सोनाळे विपक्ष जय बजरंग भावाळे ये.
या सामन्यानंतर लगेच किरणस्फोट जांभूळपाडा संघाने सुद्धा सज्ज राहायचे. किरणस्फोट जांभूळपाडा संघाचा संघ आपण जायचं नाहीये. मी आदरणीय अंकुश भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. सर्वप्रथम आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अंकुश भोईर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आयोजकांच्या माध्यमातून आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण ही जी लढत पाहतोय आपण निश्चित अचानक देवास्फोट जानवल विपक्ष रोशनस्फोट मुठवल अशी लढत पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल पहिला आपण अचानक देवास्फोट जानवल संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार पाहतोय पण प्लेसमेंट ठीक नव्हती. चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आपण पाहतोय. खाता उघडतोय फलंदाज मयूर आणि खाता उघडतोय संघाचं. गोलंदाज सज्ज होतोय. पराग एक मोठं नाव जानवल संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण उल्लेख करतोय. तोच गोलंदाज ज्यास पात्र पंच केले. अतिशय अप्रतिम फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू जातोय कव्हर रिजन कडे. चेंडू मागा क्षेत्ररक्षक धावताना इथे मात्र रोखू शकणार नाही आणि पंचाचा इशारा होतोय सीमा पार हा चौकार. काय क्लास शॉट पहिला पण थोडस उजाष्टीच्या बारचा चेंडू होता. पंच केले चेंडूला कव्हर पॉइंटच्या वरतून आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकार. चौकारने मात्र राहुल आपलं खातं उघडतोय. एक चांगला दमदार फलंदाज म्हणजे ओळख आहे. स्लॉक स्वीपचा फटका इथं मात्र पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय राहुल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पहिले आपण पुढे सरकताना आता मात्र 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. पराग पहिल्या 3 चेंडूवर 7 धावा खर्च करतोय. विकेटची आवश्यकता असेल इथे मात्र जर कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखायचं असेल रोशनस्फोट मोठुला संघाला. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाचं खूप छान परफॉर्मन्स पाहायला मिळालं आणि काल आजच्या दिवसामध्ये वरच्या गटातून काय सुरेख कामगिरी किरणस्फोट जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या स्वतः कट करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिपच्या माध्यमातून निघून गेलाय. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार असून एक बाउंड्री वसूल करतोय राहुल हा फलंदाज. या स्वतः स्कोरलेक रिजनकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पहिले आपण पुढे सरकते आता मात्र 13. पराग पहिले षटक हाताळताना पाहतोय. आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय. अजून पहिले विकेटची प्रतीक्षा असेल जानवल संघाला. आणि आज भारतीय संघाचा जर विचार केला आपण पहिल्या दुसऱ्या टेस्ट मध्ये पहिल्या दिवशी रोहित शर्मा यांचं एक चांगलं शतक आणि शेवटची उडता हाती आले तेव्हापर्यंत पाहतोय 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 253 धावा भारतीय संघाने पूर्ण केल्या होत्या. त्यामध्ये रोहित शर्माने 161 धावाची खेळी साकारली होती.
यावेळेस पाहता पाहता आपण ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन रेजिनकडे चेंडू आला होता, तोपर्यंत एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण धावसंख्या इथं मात्र बिनबाद 14. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली रोशन स्पोर्ट मुटोल संघाची. व्हीआयपी डेव्हिजन पाहू शकता आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी खूप लाख मुलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे आदरणीय रमेश दादा वकारे साहेब, त्यांच्या समेत नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय संदीप वकारे साहेब, स्थानीय बंटी हे कालपासून पाहतो आपण पहिल्या दिवसापासून, आणि त्याचबरोबर शिवसेना शाखा प्रमुख येवई आदरणीय सागर वकारे साहेब आणि संपूर्ण येवई गाव यांच्या माध्यमातून खूप एक चांगलं आयोजन पाहतोय आपण. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दुसरं षटक टाकण्यासाठी एक मात्र विकेट हॅट्रिकवीर गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी कमाल आणि धमाल केली होती आणि एका क्षणी असं वाटलं होतं की जानवर संघ तो सामना गमवेल, पण निखिल आलाय आणि काय अतिशय घातक गोलंदाजी केली होती. विकेट हॅट्रिक पूर्ण करून संघाला विजय मिळवून देण्यामध्ये एक मोलाचं सहकार्य त्यांचं होतं. तोच गोलंदाज येतोय निखिल. यास मात्र फुलटॉस चेंडू प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये आणि चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल, कारण की पाहतो की कुठल्या प्रकारे इशारा येत नाहीये. बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय. तर निश्चित शेवटच्या सत्रामध्ये आगमन होताना परत माझे सहकारी समालोचक ज्यांच्या माध्यमातून आपण पहिल्या दिवसापासून एक अतिशय छान समालोचन ऐकतोय आणि बृहमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आहेत, तर जॉईंट होतील या षटकानंतर. निश्चित शशी केने या षटकानंतर जॉईंट होतील. यास मात्र खोलटप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आतल्या कडेला लागून चेंडू मात्र पाहतो आपण फाईन लेग रिजन कडे, आणि तोपर्यंत आणि फक्त इथं मात्र एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना इथं मात्र 16. चांगली सुरुवात इथं मात्र अजून करतोय निखिल. समोर खेळण्यासाठी फलंदाजी इथं मात्र असेल पाहतोय आपण राहुल, यांच्यावर खूप मोठी जबाबदारी. यास मात्र परत बॅटच्या पट्ट्यात धावत तसा घेता आला नाहीये. टर्न केल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे दुसऱ्या धावेची मागणी करणार आणि सहज या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज राहुल. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 18. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. इथं मात्र अचानक देवास्फोट जानेवारी या संघाची अगेन्स्ट फलंदाजी करताना इथं मात्र रोशन स्फोट मोठोला संघ. चांगली दमदार सुरुवात आहे. किमान 30 किंवा 32 आकडा जर पार केला तर मात्र एका चांगला सामना पाहायला मिळेल. यावेळेस पाहता लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे पण मिड ऑन ला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जाईपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण 19. अतिशय वेगात हवेचा वेग पाहतोय आपण आणि अशा स्थितीमध्ये फक्त चेंडूच्या गतीचा वापर करणं गरजेचं आहे. पण निखिल काय सुरेख कामगिरी करतोय. 4 चेंडू टाकल्या गेले आतापर्यंत आणि 5 धावा खर्च करतोय. एक विकेट हॅट्रिकच्या दिवसामध्ये ज्यांनी कीर्तिमान इतिहास बनवले या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला गोलंदाज ठरलेला आहे विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा, तो म्हणजे निखिल. गोलंदाज सज्ज होतोय. निखिल राईट मारतो विकेट. या स्वतः वेगवान चेंडू पण लाईन चुकीची हाताळल्या गेली. डाव्याटीच्या बाहेरचा चेंडू पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 20. पहिल्या दिवशी ज्या संघाचा या मैदानावर दबदबा निर्माण होता तो म्हणजे सावराई स्पोर्ट एलकुंदिया संघाने काय सुपर खेळ केला त्या पहिल्या दिवशी. आणि कालच्या दिवसामध्ये ओपन गटाच्या माध्यमातून जर पाहिलं आपण एक गट ग्रामीण मधून एजी स्पोर्ट निंबोली संघाचं दबदबा निर्माण होतं. आणि आज कुठला संघ निघेल याच पात्र आडव्याटने हा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करेल काय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण बॅकअप चांगलं होतं, रोखू शकणार नाही. ते मात्र दुसरी धाव. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 22.
गोलंदाज सज्ज होतोय निखिल. समोर खेळण्यासाठी फलंदाज सज्ज असेल मयूर. आक्रमण इथे मात्र करावं लागेल कारण की 3 षटकाचा सामना आहे. यावेळेस पाहता चांगला फटका म्हणता येणार नाही. फटका फसतोय चेंडू खाली. विनोद याला आपण पाहतोय एक चांगलं झेल टिपल्या गेलं आणि इथं मात्र पहिल्या विकेटचं पतन. शिवाजी राजा उगवला तारा किनी लहरा करता शिवाजी राजा. धन्यवाद डीजे. त्याला क्षेत्रक्षण लावून घ्या. आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या कारण की या सामन्यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी विनायक येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे मात्र निश्चित एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा आहेत त्या 11 धावाची सरासरी पूर्ण करताना पाहतोय आपण. 22 अंतिम षटकामध्ये किती धावापर्यंत बदल मारू शकेल इथे मात्र रोशन स्फोट मोटोला संघ. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना खेळासाठी फलंदाज सज्ज असेल पाहतोय आपण. यास्पात्र कडक हुकचा फटका पाहतोय आपण. जबरदस्त टोला. जिथं हवा तिथंच मारा. निश्चित आता मात्र पाहतो आपण सकाळपासून नाही तर कालपासून नाही तर पहिल्या दिवसापासून रमेश दादा आणि इतर आयोजक कमिटीच्या माध्यमातून लहान क्रिकेट रसिकासाठी म्हणजे का आयोजक कमिटीच्या लहान पोरासाठी सुवर्ण संधी आहे. इथे मात्र जर आपण बाहेर झेल घेत आहेत तर रोख रक्कम 500 रुपये आपल्याला दिल्या जाईल. तर इथे मात्र एका जबरदस्त टोला पहिला आपण चेंडूला भिरकावलंय. मेडिकेटच्या वरतून षटकार वसूल करतोय आणि विनायक यांचं चांगलं स्वागत केलं गेलं षटकार आणि फलंदाज अजयच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली आपण 28. सुरुवात अप्रतिम. अजून एक सफल झाला होता आपण. खोलवटपचा चेंडू होता. हवा तसा शॉर्ट चेंडू न होता. छान सुरेख वापसी करतोय इथे मात्र गोलंदाज विनायक. धावसंख्या पाहिली आपण 28. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खेळण्यासाठी फलंदाज अजय. ही जी लढत पाहतोय आपण अचानक देवास्फोट जानवल विपक्ष रोशन स्फोट मुठोल अशी लढत पाहतोय आपण. फुलटॉस टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न पण अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करेल की नाही. पंचाचा बोट आकाशाकडे. इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. या चेंडूवर अजय याला धावबाद. धावसंख्या जर पाहिली आपण 29. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. सौरभ जातोय खेळपट्टीवर. नवीन फलंदाज. अंतिम षटक विनायक थोडस महागडं टाकतोय. षटकार खेचल्यानंतर दिल्यानंतर मात्र छान वापसी करताना आपण पाहिली. 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय. अजून येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च करतोय हे पाहायचंय. तर गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. विनायक नवीन फलंदाज सौरभ स्ट्राईकला असेल. चांगला चेंडू. एका क्षणी असं वाटत की प्ले डाऊन होते काय पण नशिबाची साथ पाहतोय फलंदाजाकडे आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. या एका धावणीत संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 30. शेवटचे 2 चेंडू असेल. इथून मात्र या पहिल्या डावाचं सत्र संपण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विनायक. राऊंड द विकेटचा मारा करतोय. या स्पर्धा खूप सुरेख चेंडू. खूप सुरेख चेंडू.
इथं मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. दोन्ही पंच आमचे खूप छान चांगला चेंडू इथं मात्र हाताळतोय गोलंदाज विनायक. या डावातला पाहतोय आपण अंतिम शेवटचा चेंडू असेल आणि जो धावसंख्या पाहतोय धावपल करू इथं मात्र 30. षटकार येईल काय चेंडूवर. अजून एक चांगल्या लेंथचा चेंडू. याचबरोबर पाहतोय आपण पहिल्या डावाची समाप्ती. जो लक्ष इथं मात्र उभं केलेलं आहे 3 षटकामध्ये 31 धावचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी जाणवल या संघाला. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावचं समालोचन. पहिल्या दिवसापासून ज्यांनी अतिशय सुरेख समालोचन केलं असे माझे मित्र शशिकांत किने सर. थँक्यू सुनील पवार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकार आपण पाहू शकता ती म्हणजेच 30 धावा. जर विचार केला तर 10ची सरासरी गाठले. आव्हान ठेवले मात्र ते 31 धावांचं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जाणवाल संघ आपल्याला विनंती असेल आपण अचानक देवास्फोट जाणवाल आणि सुरू असलेला सामना रोशन स्पोर्ट मुठवाल या दोन संघादरम्यान याच्यातील विजेता संघ किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ याच्या नंतरची जी शेवटची लढत असेल क्वार्टर फायनलची ती लढत असेल. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल आणि तो संघ उद्या ठीक आपल्याला 2 वाजता इथे ते संघांना उपस्थित राहायला लागेल. पहिल्या दिवशी जर विचार केला तर आई सावराई येलकुंदे हा संघ तो आमचा आवाज जर त्यांच्यापर्यंत जर पोहोचत असेल फलंदाज पाठवायचे जरा सहकार्य करायचे. येलकुंदे संघ आपण उद्या 2 वाजता रिपोर्टिंग करायचे. त्याच्यानंतर कालच्या दिवसामध्ये निंबोली संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा 2 वाजता सज्ज राहायचंय. आणि आजच्या दिवसातील विजेता संघ कारण उद्या मेगा फायनल असेल याची नोंद घ्यायची आणि उद्या सामने लवकर सुरू होतील याची नोंद घ्यायची आहे. जो संघ वेळेवर उपस्थित राहणार नाही त्याला 5 धावाची पॅनल्टी असेल. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना असेल त्या संघाला आपल्यापर्यंत जर आपली माहिती पोहोचली असेल आपण लॉट प्रमाणे ठीक 9 वाजता हजर राहायचंय. पहिले षटक पॉवर प्लेचा असेल. आव्हान ठेवले मात्र ते 31 धावांचा सलामीची जोडी पराग आणि स्वप्नील. गोलंदाजी मार्गवर प्रसाद स्ट्राईकला येतो तो पराग सुद्धा चांगला असा फलंदाज आहे. टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो चांगली खेळ करतोय. जर विचार केला पराग याने जर ओपन मध्ये जर सुरुवात केली असेल तर ती हंसिका स्पोर्ट संघाकडे त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळेस पवन केने पराग हे नवीन खेळाडू आपण बघितले होते त्या संघामध्ये खेळताना. आज विचार केला तर दोन्ही खेळाडूंनी चांगली उंची गाठले पवन केने आणि पराग जाधव यांनी. गोलंदाजी मार्कवर पहिला षटक प्रसाद स्ट्राईकला येतो पराग. चांगली अशी दिशा मी मगाशी म्हटलं तर 2 खेळाडूंनी चांगली सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर येतात चौकार. जर विचार केला तर कव्हरच्या दिशेने टोलेला चेंडू या चेंडूवर येईल 4 धावा चौकार. या सामन्याचे पंच मेन पंच कृष्णा केने तसे जो लेगचे पंच उमेश केने पहिल्या दिवसापासून चांगली पंचांची भूमिका पार पाडताना आपण त्यांना पाहतोय. पराग याच्या बॅट मधून आपण बघितला पॉइंटच्या दिशेने टोले चेंडू चौकाराला आता पुढला चेंडू चांगला चेंडू पुन्हा त्या दिशेने टोललाय. क्षेत्ररक्षक जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा निश्चित पूर्ण होतील. तर विचार केला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. पराग आणि स्वप्नील सलामी जोडी खेळपट्टीवर आव्हान ठेवले मात्र ते 31 धावांचं. जो संघ विजय होईल तो संघ निश्चितच किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ या संघाशी लढा देईल. अतिशय असा रंगतदार सामना पाहायला मिळेल. या 2
संघामध्ये जो विजेता कुठला संघ होईल पाहूया. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर सज्ज होईल तो प्रसाद. चांगला साठवलाय चेंडू लॉंग ऑफच्या वरून चेंडू जाईल खेळाडू कक्षाकडे. पंचांचा इशारा तो हा षटकार. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मला ते आज आठवण होते. स्टेडियमवर ज्यावेळेस जय दुर्गा बी विरुद्ध हंसिका स्पोर्ट सामना होता. 12 चेंडू मध्ये 41 धावांची गरज असताना पराग आणि पवन यांनी जी फलंदाजी केली होती त्यावेळेस सामना जरी हरला जरी असला पण मात्र जिंकणाऱ्याला पण सुद्धा घाम फोडलं त्याच्या दोन फलंदाजाने. त्या पद्धतीने फलंदाजी करतोय पराग आपल्या संघासाठी गावाचा प्रतिष्ठेसाठी. पुढला चेंडू मात्र पंचांचा नोचा इशारा. पंचांचा नोचा इशारा आणि हा फ्री हिट असणार आहे. अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय मात्र हा इशारा येतोय नो. आणि अतिरिक्त एक धावेने संघ धावसंख्येत वाढीव धावफलकावर 13 धावा 31 धावांचं आव्हान पार पाडतोय. जर सामना जर जिंकायचा असेल पराग्याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये गोलंदाज करत असलेला गोलंदाज प्रसाद याला. आणि मात्र चांगला साठवलेला आहे चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. पंचांचा पुन्हा नोचा इशारा आणि हा फ्री हिट होता. पुन्हा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 4+1 5 धावा जोडल्या जातील आणि या 5 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता ती म्हणजे 18 धावा. एका हाती किल्ला लढवताना पाहतोय पराग जाधव याला. काय फलंदाजी करतोय. एक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट खेळाडू पाहतोय जानवार संघाकडनं. एक जर विचार केला तर जानवार संघ सुद्धा नवीन संघ आहेत. नवीन खेळाडू पाहायला मिळतात. आणि खास जर उल्लेख केला तर आताच या मागच्या 30 तारखेला रिटायरमेंट झालेले सैनिक दलातून आलेले ते सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्या सुरेखा साठवलाय चेंडू. चेंडू जाईल फाईल लेगच्या वरून हा येईल षटकार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी केली पराग जाधव याने. चौकार आणि षटकार पराग याच्या बॅट मधून पाहायला मिळतं. आतापर्यंत जर विचार केला तर पराग हा वैयक्तिक आपल्या 22 धावसंख्येवर केले 5 चेंडूंचा सामना केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डबल धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, पुन्हा चौकार, पुन्हा षटकार. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. काय फलंदाजी केली पराग याने. पहिला षटक चालू आहे. सुरेखा साठवलाय चेंडू. शतरक्षक आहे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न थांबलं. कुठल्या प्रकारे धाव नसेल. निश्चित धावसंख्या धावफलकावर अजूनही 24 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर विचार केला तर अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावेची आवश्यकता. चांगला साठवलेला आहे. शतरक्षक आहे. 2 शतरक्षांमधून चेंडू जाईल का. हा येईल षटकार. जर बघितलं तर स्कोर लेवल केला पराग याने. पहिल्या षटकामध्ये चांगली दमदार फलंदाजी केली आपल्या संघासाठी. निश्चित जर विचार केला तर विजयाच्या दिशेने चांगली वाटचाल केली. पहिल्या षटकामध्ये लगेचच शतरक्षण लावून घ्यायचंय. आणि उत्कृष्ट असे पंच आपण पाहू शकता. पंचाचा निर्णय हा निश्चित अंतिम असेल. कारण उमेश केने सर आणि कृष्णा केने सर हे कोणाच्या गावचे नाही तर ते निंबोली गुरु निंबोली येथील पंच आहेत. आणि कुठलाही संघ जिंकला तरी त्यांना काही फरक पडणार नाही. जर विचार केला तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 30 धावा जमा झालेल्या आहेत. जर 1 दुहेरी धावाने जर संघ जर हरला तर कुठेतरी आपण एखाद्या पंचाला आपण हे करू शकतो. मात्र कुठल्या पद्धतीने कुठल्या संघाची बाजू मांडली जात नाही या 2 पंचांकडनं. तसेच नवीन पंच सुद्धा प्रसाद सर चांगली पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळाली. उत्कृष्ट असे पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेत. आणि या स्पर्धेमध्ये नाहीतर ते भरपूर ठिकाणी स्पर्धा करतात. भिवंडी ग्रामीण मध्ये जरी असले सिटीचे जरी स्पर्धा असली तरी या पंचांना आपण आवर्जून पाहतो. 1 धावेची आवश्यकता. निश्चित जर विनिंग धाव कुठला फलंदाज काढतो आपण पाहूया. स्वप्नील आहे आणि मात्र
स्वप्नील याच्या बॅट मधून आपल्याला चौकार पाहायला मिळतो का बघायचा आहे आणि हा येईल चौकार. जिंकलेल्या संघाच्या अभिनंदन. चला लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. जानवाल संघाचा संघनायक तसेच किरण स्पोर्ट जांभूलपाडा पराग आपण यायचंय सामन्याचा सामनावीर आणि बॉल जमा करायचा आहे. विनंती असेल चेंडू जमा करायचा आहे. अतिशय महत्वाचा सामना असेल दोन संघांसाठी. पराग जाधव उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि दोन्ही संघाचे संघनायक जांभूलपाडा संघाचा संघनायकाने जानवाल दोन संघांदरम्यान उत्कृष्ट सामना 4 षटकाचा पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना.